टेलिपॅथिक हा विषय खूप वेगळा आहे सगळ्यांसाठी. तुम्ही खरंच माधुरीशी बोलू शकताय का? माधुरीला आता काय वाटतंय ते आपण विचारू शकू. तिला विचारलं की माधुरी तुला इथे राहायचं आहे का तुला परत जायचं आहे? त्या मठात जाऊन त्यांच्या फेथ सिस्टम प्रमाणे राहणं इज ओके. ती असं म्हणतीये तुम्हाला ज्या गोष्टी फक्त मनात घडतायत, आपण फक्त त्या बोलतोय, याच्यावरून लोकांचं हेच मत होईल ह्या मॅडम जे काही आता बोलल्या हा वेडेपणा आहे. तुम्ही माधुरीशी आता कुठल्या भाषेत बोलत? असं काय मीडियम आहे? काही मेंटल ट्रिक्स वापरतात. टेलिपॅथिक कम्युनिकेशन मध्ये जनरली एक फोटो येतो, नाव येतं आणि मग त्याच्यावरनं आपण प्राण्याशी बोलू शकतो. ती कुठल्या भाषेत बोलतीये तुमच्याशी? भाषेचा इथे कुठेही रिस्ट्रिक्शन नसतं. तर हीच टेलिपॅथी जी आहे ती आपल्या शाळेच्या सिस्टम मध्ये आपण कधी शिकलेलो नसतो. हे आर्ट आहे की सायन्स? टेलिपॅथी म्हणजे इंट्युशनचं. जिथे ट्रीटमेंट पाहिजे असते तेही आपण विचारू शकतो. माझा प्राणी हरवलाय. ओरिओ नावाचा मांजर जे त्याचं घर सोडून गेलं, माझी सोल जर्नी ह्यांच्या बरोबर संपलेली आहे, तर माझं हे पुढचं आयुष्य सुरू झालंय, तर त्यांना सांग. प्राण्याचा जो आधीचा मालक होता त्याने याच्यावर विश्वास ठेवला. ओरिओ जे जे काय सांगत होता ते त्यांना दिसत गेलं. लोक पेटच्या बाबतीत अशा सगळ्या समस्या घेऊन येतात तुमच्या. एका घरात 2 मांजरी खूप भांडत होते. मांजरांचं असं म्हणणं पडलं की मायलेकीत खूप भांडण होतात आणि आम्ही त्यांना मिरर करतो. ते कॉपी करत होते. हे खरं कसं वाटेल? ही गोष्ट त्या किमचीने सांगितली म्हणून ती कळली. मी काय किमचीच्या घरी गेले नव्हते बघायला काय आणि काय. टेलिपॅथीमध्ये हे शिकवते तेव्हाही हेच सांगते की तुम्ही डॉक्टर गुगल नाही आहात. कसं सांगता तुम्ही? म्हणजे आता कारण याचं काही सिलेबस नाही. हे जे गट इन्स्टिंक्ट आहे तेच आपलं टेलिपॅथिक मसल बरोबर काम करून ज्याला इन्फॉर्मेशन मिळते.